का? अरे मी तात्या बोलतोय. तात्या 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 कोण? अहो म्हणजे मित्र ना आपण हे म्हणायचं काय हा रजनीकांत ना मिथून. हा 86 साली 10वीला आनंद दिलाय. बर 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 बर. हा कुठं आला तुम्ही मग? काय सांगताय? 25-30 वर्षांना गाडी भेट होती का काय आपली? हा कुठं असता तुम्ही? हा अगं बाया बाया बाबा मग त्यावेळेस देखणं होता म्हणण्याचा आता तर किती देखणं झाला चालू. हा मी त्याच्या आईला आता घ्या गुंडाने नेली त्याची बघा नुसतं सगळं झालं आमचं काम इथं. हा आता शहरात म्हणल्यानंतर तुम्हाला ऊन नाही वारा नाही पाऊस नाही. आता तुम्हाला कधी माझं उंच माझा मित्रचा काय आहे मी डिस्को डान्सर त्यावेळेस लोक सगळे नाव जायचे सरबीर नाव जायचं तुम्हाला. हा तुमचं चेहरा बिर बघून सरबीर लागायचं पोरं तर एकदम काय काय व्हायची. माझा तर माझं तर कावळ्यासारखंच होऊन बसायचं त्याच्या आईला पुन्हा. अहो तुम्ही म्हणता बघायसारखं पण माझी मला त्यावेळेस कावळ्यासारखंच वाटायचं. असं पोलीस राह. अहो कशाला आम्हाला लाजवा येता येईना करणं. बर या 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 आता काय गावाला बी आनंदच होणार आहे बघा. बर का आमच्या घरात आता ते आत्याला सांगितलं ना तर आत्याचं काय बांजरीची भाकरी. अरे तुम्ही तर लय स्वच्छ बोलायला लागला बाबा आता. आता गरीबाचं घर तुम्हाला कसं वाटतंय कोणा बांजरीची भाकरी आणि अंड्याचे कालवण करायचे का काय मच्छी काय करायचं कालवण काय बनवायचं. बर या या बर का पण लय लाजू नका आम्हाला. आमचा कलर बर का आमचा कलर झाला डाऊन आणि आम्हाला काय हिरवू नका परत तुम्ही की बाबा की लय खेड्यात राहून काळा पडला अमकं दमकं इकडे तिकडे असं काय करू नका. हा अहो फार म्हणजे आता काय आहे आपल्या होळ गावात म्हणजे गावात तर अगदी पूर्णपणे लोक झोपणार नाही काय ना काय ना आता. हा हा तुम्ही यायचं काळ हा पंपुडा येतो आमच्या आत्या ना आत्याच आमचं शुक्र नाही बर का. आता थोडं वय झालंय पण तरी स्वयंपाकात एक नंबर आहे बघा. हा हा पापुडा म्हणतात हा पापुडा भाकरीला आणि हिरवीगार भाकरी होणार बघा त्याची बर का. आपण बैल पोळ्याला कसे रंगावतो बैल हिरव्या कलर मध्ये लाल कलर मध्ये तशी हिरवीगार भाकरी होणार. हो या 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 पण लय लाजवू नका बघा आम्हाला. लय लाजवू नका म्हटलं म्हणजे कसं माहितीये काय आम्ही खेडे गावातली आता मिळेल तेव्हा करायचं खायचं. आता तो या 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 होय 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 या की घर बीर सजावतो चांगलं व्यवस्थित करतो. हो या 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 9 वाजेपर्यंत या. होय 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 चर्चा म्हणजे पॉवरफुल करूया चर्चा बर का. पण तुम्ही व्यवस्थित शिस्तीत या. येताना काय पावडरचा डबा ना मला पावडरचा डबा ना म्हणजे येताना मला थोडा पावडरचा डबा ना तेवढं एक दिवस तर तुमच्यावर गोर होऊ द्या मला. आणा हेल्मेट आणा पण असं हे आणू नका कॅप्सूल मधलं काय तसलं जरा चिकट जार व्हायचा माझा चेहरा. हा आणा 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 बर बर हो ठेवा 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 ओके ओके या 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 वाट बघतोय बरं का या. हो 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 हा हा या 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 या. अरे वा बऱ्याच दिवसातनं 30-35 वर्षात मित्रांची गाठभेट होणार त्यावेळेला सरकुशा सर म्हणायचं एक नंबर मिथुन चक्रवर्ती आणि रजनीकांत. मला तर काय म्हणायचं बुटका भोपळा कावळा काळा काय काय कोळीसरा ते 1000 नावं घेणार. आता माझे मित्र मलाच लागणार. 86 सालातले मित्र यायच्या त्या आनंद विद्यालयामध्ये सर म्हणायचं त्यांना रजनीकांत आणि मिथुन चक्रवर्ती. मला म्हणाले काळा ठोब्या
आता ती येणार किती उजाळ झाले असतील हा आणि किती काय त्याला गाव नावलं त्यांचं तर पुन्हा आता त्यांच्या तयारीसाठी लागलं पाहिजे पुन्हा आत्याला आता स्वयंपाकारांचे काय सांगितलं पाहिजे अरे तुझं काय चाललंय गाणं आठवलं आहे आनंदी आनंद गडे जिकडे अरे जेवून घे चल कुणाला म्हणते तुला अरे त्या माझी भूकच मोड झाली बघ का बरं माझा मित्र येणार आहे इथं होय हा आणि मग तू जेवायचं का मला गाठावर काय जेवायचं नाही हा, आपलं पोटच भाजलं झाले पण तू एक काम कर हा, ती येणार आहे जेवायला हा. तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनव मस्त पैकी बाजरीची भाकरी काय अंडी असतील मासाची असतील ती कर बरं. हा आपल्याला आता त्याच्यावर मी खाईल बरं का पण ती तू जर त्यांना बघितलं तुझी ताण डोकं राहणार महिनाभर तर कमीत कमी उपास राहणार होय हा नाही तर तिकडे पंढरपूरला निघून जाणार का मरून जा नाही, मला माहित आहे मी बी झोपतोय का मोडतोय पण मित्राला मात्र खरं येणार नाही ते मित्र आल्यावर अख्खं गाव असं त्यांना किती नाव असतं हारण ते काय त्याच्या गाळ्यात होय तू अजून करून बघितलेलं नसते आणि मी बी बघितलं नाही बघ त्यांना 10-25 वर्ष झाली होय आता येणार इथं तर बघ मग आता तू स्वयंपाकाच्या नादीला कोण येणार आहे तू? आज ती शहर गावात राहिला आहे होय हा आता ते हिंदी बोलू इंग्लिश बोलू मराठी बोलू नाव त्यांना काय ठेवा नाही ते परदेशात असल्यामुळं ती तसंच बोलणार हा पण स्वयंपाक मात्र एक नंबर बनव बरं का आणि भाजीची भाकरी कर तर पांपड आला पाहिजे पांपड वड्या करू का वड्या नको का ते म्हटलं कर तर कर पण मला वाटतं काय तर त्यांना मांसाहारी घालते मांसाहारी काय तर का खायला मांसाहारी का मी मार करीन अशी मालकरी विठ्ठला गेली तरी चालतं आपल्याला ती म्हणायची आंबो बिंबो केलं विठ्ठलाने आपल्याला माफ केलं या करायचं फक्त खाऊ नको आम्हाला करून टाक तेवढं कर तेवढं मालकाला परवानगी आहे तेवढं कर बरं का पण स्वयंपाक चांगला बनव तुला पाहिजे आणून देतो टोमॅटो आणून देतो कोथमीर आणून देतो पाहिजे आणून देतो सर्व काय मसाल्याच्या पुढे आणतो पण काय हे बघ त्यांनी कमीत कमी 6 महिने नाव काढलं पाहिजे होय हा जेवण असं झालं तू काळजीच करू हा एक नंबर बनव बघ तेवढं काम कर हा म्हणजे मला ते गाणं काय आता मला हे असं वाटायला लागला त्या गुम लागत आय एम ए डिस्को डान्सर ला 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 झुमे हे नाचे हे मेरे साथ गाये गे आय एम ए डिस्को डान्सर तरी कारणाने स्वच्छ होते घर ना ते घाला झाडू आता मी मारत नाही काय चाललंय बाबूराव चाललंय हे काम होय हा मित्र येणार आहेत असं होय हा माझं बी काम तुमच्याकडे होतं तुमचं काय एवढं महत्वाचं आहे हे माझं जवळजवळ 30 वर्षात मित्र येणार आहे त्यांचं चाललंय हे स्वच्छता तुमचं काय काहीच नाही काम हाय पण माझं महत्वाचं काम आहे की काय तंबाखू नाही म्हणजे मागच्या वेळेस मला आले आता मी बोलला होता का मला हा बरा भेटला परत ढेके असतील नाही 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 आता तांबाखू काय मागू नको काय नको आता आजचा दिवस काही काढ नका चांगल्या आनंदाच्या गोष्टी उग मला परत तोंडा हात मारायला लावू नका मग आता बिगर तंबाखूचं जाऊ नाही जाऊ 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 मी पण तंबाखू घेत नाही. एक काम करा काय? की तंबाखूला 10 रुपये द्या पैसे नाही तो आता मग तंबाखू नाही मला मग हे चुनागी डबी घ्या बस लावून बोंबलं जातो तू मला नको बोंबलाय लाव मी जाऊ होय जा 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 बाबा जा मला इथे आडून काढू उगं खेळ नको मित्र येणार काय झालं हे तंबाखू दे चुना दे मागच्या 3 महिन्यापूर्वी बोंबलाय लावलं आता अंदाच्या गोष्टी लावून बोंबलायला एक झाला मित्र माझा आता ती मित्र खरी काही खरं झाडून तू काढायला हात पुरत नाही काय नाही निसटलं पुढची करायचं मित्र यायचा ते आपलं पाय मोडून बसायचं चाललंय शर्टांचं त्या दिवशी 12 बॉल आणले त्याचं काय कसं लागलं चांगले चांगले हाफ टेनिस फुल टेनिस मागवलं होतं आपण हाफ टेनिसचं काय करायचं रिटर्न द्यायचं मग बोर्डला 2-3 बॉल गेले हे काय मग
आला गाड्या रेडिओ. काय चाललंय गावाचा रेडिओ आला. आणि आलाय आलाय पण इन करून आलाय दोघ जण काय सांगताय? कोण ओपन रजनीकांत मिथुन चक्रवर्ती जोडीदार आमचे बालकानातले जोडीदार खतरनाक होतोय राव. सेल्फीचं पण येणार पण तुम्ही त्यासाठी असं टाईट आणि जागृत राहिलं पाहिजे कारण 86 सालात तुमची गाठभेट पडली 86 तसं ती बाहेरच गेल्यात लयच मग बालपणाच दिसत हा बालपणाला येणार एरोप्लेन येणार आहे ती निघाले ती तयारी बियारी काय करायची असली? खालून आले असतील की मग. हा का येतील काल निघाले तर उद्याच्याला पुष्टी एक काम होतं. काय आमचा फोटो काढून देतो. फोटो फोटो मिळेल बरं का काढून पण तिथे ज्यादा गर्दी काय करू नका आणि थोडं वशिल्याने मिळेल ऐका की, माझा ह्याचा नाही चाललंय ह्या दोघांचा तरी काढा. व्हायचं आमचं हे. पण माझ्या कल्लावर जाऊ नका नाही तुम्हाला काय त्यांनी ह्याचं पान खाल्लं ना असं उतरलेलं लाल जर खाली एवढी लेकरी. माझ्या याच्यावर जाऊ नका त्यांना म्हणाले काय उंच लंबू मिथुन चक्रवर्ती काय सिगरेट असा ओढतो रजनीकांत आणि मला काय पिसाळ सर मला दावीत असता आला तो डापा म्हणजे किती त्यांची लेवल असेल बघा रुबाब लयच असेल मग त्यांचा. उंच हाईट काय सांगायचं तुम्हाला मी दोघांच्या कमराच लागतो बघितलं ना ती जाऊन द्या आपला तेवढा उशीर. फोटोचं नियोजन तेवढं आमच्या दोघांचं. दुसरं काही नाही आमच्या फोटो मिळतो पण तुम्ही त्यांना बघितलं ना तुम्हाला मला नाही वाटत महिनाभर भूक लागेल म्हणून अख्खं गाव नुसतं वाट बघत राहिले पण कधी येतील लागायची नाही, काय आम्हाला खायची इच्छा व्हायची नाही. अहो भूक लागायचं जाऊ द्या आता आम्हाला झोपच येणार नाही तुम्ही सांगितलं. एक तर पिक्चर मध्येच बघतोय त्यांना आता पुढे दिसणार म्हणजे बाबा समक्ष आता चमत्कार आहे ना चालणं बिलणं कसलं असतं त्यांचं खतरनाक. जंगी स्वागत व्हायला पाहिजे. जंगी कडक. एकच नंबर गडी नुसतं बघा तुम्ही कडकच कडकच एक ना. नंबर, हा. काय काय नियोजन काय ठरलंय? नियोजन हा बाजरीची भाकरी हा खरडा जेवणाचं राहिलं त्यांचं स्वागताला काय बँडिंगचे गुड तसलं काय नाही होय? अहो 2 घोड हा. डीजे मोठा मंडप हा. हा आणि त्यांचा सत्कार समारंभ नाही मोठा ठेवला आणून ठेवलं सगळं आहे. आणून माझी तयारीच आहे 3-5 दिवस झालं मला झोप नाही हा, हा. तुम्ही दणकाच लावलाय म्हणा. का म्हणजे मी आता कामी नऊ जायची वेळ आधी मला फक्त झोप आम्हाला नसल्यामुळे. विसरू नका. अजिबात नाही, फक्त तुम्ही काय करा माहिती आहे? 7 पूर्णपणे द्या तुमचं बरं, फोटो बरं. काढायला मी परवानगी देतो त्यांच्याकडे. ओके ती आले आम्ही तिथं हजर असणार तुम्ही पण तिथं आम्हाला आहे की मी आहेच की ओके नियोजन करायचं तेवढं. जोडीदार माझी ती चालतंय नाही पण त्या आल्या तुम्ही आमचं राहा. नाही, तर मग आम्ही नाही बरं का आम्ही विसरणार नाही तुम्ही चक्रवर्ती आणि येणार आहे नाही करणार करा बरं का. बरं का मिथुन चक्रवर्ती येणार आहे हा. तुम्ही उगा बिरलाच होऊ नका असंच ताट लगेच रजनीकांत आम्ही बबनराव हवेत तसलं काय करू नका. रजनीकांत सिगरेट हा पडलं वाढवलं चक्रवर्ती झूमे हे नाचे हे मेरे साथ गाओगे आय एम ए डिस्को डान्सर बघा जाता नाही करतो फक्त काय करा तुम्ही बी व्यवस्थित त्यांच्या तयारीला हा, चालतंय, चालतंय. फोटोचं नियोजन तेवढं ओके करतो चालतंय. एकच नंबर होणार आहे म्हणजे उद्या कसं असं झळकूनच उठणार. गर्दी राहू द्या सरकारचं राहू द्या आपल्याला ते नियोजन केलं पाहिजे. तयारीला आपण एक नंबर झाला. गावातली संस्कृती दाखवली पाहिजे. सगळं गावरान सगळ्या नारळाच्या फांद्या, फुले. रांगोळी फुलं सगळं नियोजन झालं बाबा उद्याचं. फोटोचं मिथुन चक्रवर्ती बरोबर रजनीकांत बरोबर फोटोचं नियोजन होते आपलं. आपण बी नियोजन केलं पाहिजे काय. करू चला मला काम आहे. इकडे चाललंय माणूस नियोजनाचं म्हणतोय तू तिकडं चाललंय बे. काय नियोजन करायचं. गावठी पद्धतीने ना गावरान संस्कृती त्यांना दिसली पाहिजे. उद्या स्वागताला रांगोळी ही सगळं झालं पाहिजे. नारळाचं ठंप बिंप निवा बरोबर आपल्या नारळ आहेत आणतो उद्या तोडून. सगळं झालं पाहिजे. असं 2-4 फांद्या तोडून आपल्या बघितलं की इम्प्रेस झालं पाहिजे. बैलगाडी. कसलं गाव आहे असं म्हणलं पाहिजे. तुझी बैलगाडी आण उद्या. नारळाचं पण टाक. ती बैलगाडी आणून आहे ना सजवू. येताना एंट्री त्यांची देऊ बैलगाडी. बैलगाडी दाखवायचं म्हणलं एवढे कशाला ती मोठी कोणतं नटांचं नाव ती उपमा म्हणजे काय जोक आहे डायरेक्ट ती गाडी घेऊन येणार आहे. गाडी बैलगाडीत पण बसतात ती घोड्याचं तर नियोजन केलंय बाबा. आपलं गाव बारके काय आतमध्ये गाडी बसणार आहे का हो. घोडं बिड घोडा आहे गाडी आहे आपलं नियोजन जंग झालं पाहिजे. चला आपलं मार्गाला नियोजन पहिला आवरून
भानगडे आमचे मित्र शहरात येणार होते आधी कशी येणार ते घोडं तयार आहे गर्दी पोट बँजो सांगितलं आहे आणि मित्र काय येणार ते एवढं काय का त्यांचं विमान उतरलं नाही का काय भानगडे हां उशीर वाट बघत बसल्यात घोडं तारतळल्यात हां बँजोवाली थांबल्यात आणि मित्र येण्याचं आता किती वाजले जवळजवळ 2-2:30 वाजत आले 11 वाजेपर्यंत वाट बघत बसलोय माझे मित्र काय अजून येणार ते एक रजनीकांत एक केसराप असं आम्हाला पिसाळ त्यावेळेस म्हणायचं 9वी-10वी असताना गाव सजलं घोडं आणले एवढा मोठा खर्च केला बँजो आणला लोकांनी आणि माझी जोडीदाराच काय बांधले तर त्यांची एरोप्लेन उतरलं नाही कोण असतो का काय 3 तास झालं वाट बघत बसलोय हां निराण एक काम करा थोडा घोडं तर सावलीला बांधा तुम्ही सावली उभा राहा आता मी वाट बघून आता डोक्यात पाणी झालं आमचं येतील बरं का त्यावेळेस मात्र घोडं सज्ज ठेवा मित्रांची वाट बघून आणि असं स्टँडर्डमध्ये घोडं असं सजलं पाहिजे तर ते बोलायचं काम नाही माझं देखणं मित्र येणार इथं हां आणि आल्यानंतर बघा तुम्ही खुश होता अख्खा गाव खुश होईल हां येतील मित्र आता पण आता काय करूया बघूया वाट थोड्या सकाळपासून वाट बघतो मित्रांची तिथनं शहरात नाही येणार मग जपानवरनं येणार आहेत का फ्रान्सवरनं येणार आहेत बसण्यात म्हणजे तिकीट काढले का वरच विमान पंक्चर झालं काय कळणार आता वाट बघून तर जमलो आता मंडपवाले बी निघाले घोडंवाले गेले वाजंत्री गेले आता त्यांची वाट बघून काय किती वेळ वाट बघायची हां सकाळपासून गाव देखील अख्खं झोपी गेलं हां आता ती येतात तर कधी अवघडच होऊन बसल्या का मित्रांचं हां कशी ती किती 86 साली बघितलेली हां 10वीत असताना देखणी झार एक नंबर त्याच्या आयला एक कसा दिसतोय मिथुन चक्रवर्ती रजनीकांत हां लोक अगदी म्हणायची एक नंबर मित्र पण आता हे मित्रच कधी येतात काय कळणार का त्यांचा फोन देखील लागणार फोन केला तर फोन उचलणार काय होणार आईला काय करावं तुझ्या आईला आता काय करणार गाव झोपू गेलं सगळं झोपू गेलं आता थोडा वेळ वाट बघतो आता हे देखील काढून दिसतं सगळं आता बघतो थोडा वेळ वाट नाही तर आपलं निघून जातो आता कधी येतील नाही तर काय आता आपल्या मागं कुत्री लागायची मित्राची वाट बघू येतीलच थोडा वेळ कवा वाट बघून घोडं गेलं गाव झोपी गेलं घोडं गेलं गर्दी गेला गाव झोपी गेलं वाट बघून होता आपल्या डोंगराला काटा बसला जेवढा आनंद होता तेवढा आनंद संपला तर थोडा आरामच करा येतील तेव्हा येतील आता माता गेला आपल्या तर डोळ्या वाचून डोके मारायला लागले सगळं सुट्टी केलं करून म्हणायचं आनंदाच्या एकदम टाकायचं आरामाच्या वाट बघितली 5 वाजता जसा आता तेवढं सांगतो मी जेवण करायला आधी खाल्लं डॉक्टरला 2 दिवस खावा लागेल आणि रात्याने तर टाळू जोडा टाकून आपल्यात येणार काय खोटं बोलतोय
तात्या काय रे पिशव्या राहिल्या ना. अयो पिशव्या राहिले काय आणतो. आता पैसे दिलेत ना. पैसे राहिले काय हो सीटवर ठेवल्या सीटवर. सीटवर ठेवलेत. तात्या गाव तर छान दिसतंय. अरे गाव इतकं छान म्हणल्यावर सरपंच किती छान असेल. हा ना. हा कॉलनी काय गाव वाटते. कॉलनी बी छान आहे. हा त्या गावात कशासाठी आलो झालं काय. जाऊ दे. आणि ही बबनची मित्र होय आता. द्यायला काय तर म्हणा मिथून चक्रवर्ती रजनीकांत उगाच एवढा मेकअप बेकअप करून आलोय काय जा, लागा जा, गाण्या. जा शिल्पी घ्यायची होती लय कडक होता ना शिल्पी घ्यायचा राहू दे शिल्पी आता त्यांच्या बरोबर ठेवू शिल्पी. अख्खा मुडी गेला का काय चल अरे सदा अरे काय अरे म्हणलं? काय नका अरे लागला राम काय दे. बाबांचे मित्र अरे आबा हे बबनरावचे गाव तर भारीच वाटतं. हे येड्या बाबळे हे कोंबड्या बारकी बारकी घरं हे आपल्याकडे नाही वाटत. हा? तुला काय म्हणायचंय आता आपल्याला बबनराव काय खाया घालायला वाटतंय तुला. मच्छी अरे मच्छी तर रोजच आपण खाते. बाजरीची भाकरी बाजरीची हा बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी एकदम. आपण पहिले गेलो बबनरावला बाजरीची भाकरी पाहिजे. हा बबन कुठं असं ना आपल्या भेटला तर नाही, आपल्याला आता विसरावं लागेल ना कोणाला तरी जायचंय. आणि उन्हात थकून आलोय ना. शेंगा कसल्या आल्या. हे शेवग्याचे शेंगा अरे येड्या बाबलीला काय शेवग्याच्या आल्या? हा? काय माहिती गावात चोकोबार आहे चोकोबार चोकोबार कसला चौका चॉकलेटचा आईस्क्रीम कांडे आईस्क्रीम कांडे आईस्क्रीम कांडे गाव तुम्ही घेतलं का नाही नाही मी शेजारच्या गावात आहे तर बबन तुमच्या ओळखीच आहे का. नाही कुठं पलीकडे राहते? राहतात पलीकडे सायकल दुकान कुठं पलीकडे इकडं सायकल दुकानाच्या पलीकडे हा म्हणजे असं जायचं इकडं कोणते हा कुठल्या रस्त्याने जायचं बरं. या रस्त्याने जावा ना तर ह्या जावा बर बघू कोण भेटलं तर विचारू. मग काय म्हणायचं तुला आता ये ना आपण बबनराव काय बबन गावात कंबर मोडली आपली. आज मोडायची तरी गाडीनं आलोय ना. गाडीने आलोय. हा भेटेल का बबन आपल्याला. भेटणार ना. आता त्या फोन करून बोलावले जीवाचा जीवलग आता आपला बबन 10 वर्षापूर्वी बघितलेला आता ओळखतोय का नाही आपल्याला. काय वळकल ना. आपण असं जीवाचा hero- जीवलग किती दिवसात नाही भेटायचंय. हा ना. चांगली पार्टी दे म्हणायचं त्याला. हा ना. तुला काय म्हणायचंय काय आता बबन ओळखतोय का नाही आपल्याला. ओळखणार ना. लहानपणाचे मित्र आहे आपण. हा. अरे जायचंय हा. पण माझा हे बेल्ट आहे ना सारखाच दिला होते. काय म्हणायचं मग. आता काय सांगू आता. अरे बबन आपलं- भेटल्याशिवाय काय बोलणार आहे. आपण बघू कुठं तरी गावात आपल्याला ह्या रोडनं जायचं का आपण ह्या हा ह्या रोड ना का. हा ह्या रोडनं जाऊन असं वळू हा कोणतरी भेटल. हा, ठीक आहे. हा जायचंय का. हा चलो. ह्या साईडला काय नदी वाटते का. हा इकडे इकडे हे दिसते का तुला. मंदिर दिसतंय. तिथे गॉगल काढून बघ ना. अरे काय तर कार्यक्रम जत्रा का काय. छान. हा हो नदी आहे ना. हा नदी नदी हा नदी. नदी आहे. मग आता बबनरावचा चेहरा हो. तुझ्या लक्षात आहे का रे? घर कवलाच या. अयो हा? अरे आपल्या इथं अशी कवले नाही. आहे हा? का नाही? हो पत्रा आहे. छोटी छोटी घर. हा. अरे वा वा वा. ए चल रे मंदिर बाबा. मंदिर कसं आहे. हा म्हणजे चांगलं आहे. बबनराव बी चांगलं असेल. बबन भेटणार आहे. मग तिकडे जायचंय. हा चला. कुणाला तरी विचारू हा आणि मगच जाऊ पुढं. हा 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 चला. बाजरी भाकरी खायची हा, ना. बाजरीची भाकरी बबनला आणि मला मटण. बाजरीची भाकरी बनव. आणि मासे. ला 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 मार 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 इकडे 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 आता तिकडून आला तिकडून आला तिकडून आला तिकडून आला पाठीमाग बघ पाठीमाग बघ पाठीमाग बघ. अरे बाबा कुत्री ह्या गावात बसूनच दिसते. वाचला कोण लय चावलं असतं ना कुत्री. बॉम्ब टाक बॉम्ब टाक बॉम्ब टाक बॉम्ब टाक गोळी मार गोळी मार गोळी मार गोळी मार गोळी मार. हा बोकवाले माझं मागच्या वेळेस बोका पकडून नेला तुम्ही. कसला बोका. बोका बोका हा बोका नेला पकडून माझा तुम्ही. बोका
अरे आबा बोका ते पाहुणे काय म्हणतंय बोका नेला आपण बोकावाली का कानात वाली आई बोकावाली नाही आम्ही बबनचे पाहुणे बबनराव ना त्याची पाहुणे बोकावाली नाही हे दावा कशाला बांधलंय बेल्ट आहे दावा नाही बेल्ट आहे हा का हा बर 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 आम्ही लांबून आलोय बबनच्या घरी काय काम आहे हा जोडीदार आहे आमचा मित्र आहे लहानपणाचा मित्र लंगोटी यार आहे हा का हा त्याला भेटायला चाललोय बर 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 चालतंय चालतंय जावा जावा बबनची गाडी बाबा बबन तुम्ही सायकलच्या दुकानावरती जाऊन विचारा त्याच्या पाठीमागच बबन राहतो ठीक आहे ठीक आहे आबा चला मार 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 आला बघ आला बघ बबनरावचा पत्ता विचारायचा हा इथं कोण आहे का घरा मागा लागायला लागली गावात आपल्याला कुत्री बघतात आपण लयच खराब दिसतो काय नाही मला बी तसंच वाटतंय त्या गावातलं हवामान कसं काय तिथं सुरुवात केली तर म्हणली बघ आमचं धरून येऊ नका त्या आजी बी म्हणली आमची मांजरं कोणी धरू नका आपण लयच खराब दिसतो का असं वाटतंय मला हा की आपण आल्यावर आबाळच आले ना गावात आल्यावर हा हा त्यामुळे तसं वाटतंय हा ना हा हा हे बघ ना वर जग आल्या हा सगळा अंधार पडलाय हा त्यामुळे तसं वाटतंय हा ते हवामानच तसं कुत्री बघायचं आपल्याला अरे माझं चल त्या हवामानामुळे असं काय कलर बदललाय का आपला हा त्यामुळे तसे झाले ना आता जाऊ आपण विसरू सायकलचं दुकान तिथं आहे ना हा तिथं जाऊया हो बाबांचं घर कुठे अहो तो डाबरा का भंगारवाला पाहिजे डबरा 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 आहे अजून चौक त्या चौकात जवळवरती तिसऱ्या चाळीला आहे तो राहतो सायकलचं दुकान तुमचं आहे का अहो माझंच आहे काका ही सायकलचं चाक आहे का एवढंच आहे अहो तुम्ही आता काय मग पाठवलंय मग कामाच्या वक्तांमध्ये आला का हे निर्णय तुम्ही साहेब युरोपियन साहेब आहे का रंग बदलून आला दिसताय फक्त टोप्या युरोपियन साहेबाचे दिसते तुम्ही बघा तुमच्या कामाला लागा बाबांचं पाहुणे आधी जावा सांगितलेल्या मार्गाने का डोकं खाता ये त्या इंग्रजांनी खाल्लं 150 वर्ष तुम्ही का खाताय आता माझा टाइम चला सुटायचं बघा चाका खोललंय आम्हाला याड लागले तुम्ही सुटायचं बघता का नाही इंग्रज आहे आणि मग तसंच वाहन नाही तुम्हाला तर इंग्रजच आहात तुम्ही अहो तिथं याच्यात मांजर असतात कुत्री बघतात आणि नाही आता टोप्याने मला वाटतं इंग्रजीत फक्त वाहन नाही तुम्हाला वाहन लावून आला पाहिजे टोप्या काकानेच वैतागलेलं दिसतात चल बाबा माणूसच कोण दिसत नाही बबनराव बी दिसत नाही काय भानगड काय आहे हा वाट बघून तर नाही गेला ना काय कळतच नाही माणसं बी कोण नाही सत्काराची तर पाठी दिसती तिथं हा ना आपलेच आहे का पण हा अरे आहे ना बबनरावचं नाव बी आहे वाट बघून बघून गेला काय करा. गोड आणलंय म्हणला डीजे लावलाय नंबर बी कोणच नाही बबनरावचा नंबर बी नाही आपल्याकडे आणि सत्कारचं तर लिहिलंय पण हे नंबरच नाही लिहिलेलं. आपलाच आहे का पण? हा काय करणार सत्कार आपण तर गाडी घ्यायला बोलवलं तर आता आपल्याला इकडं तिकडं जावंच लागणार आहे हा? ए बारक्या आ, ते नाही ते ना तू इकडे 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 काम आहे तुझ्याकडे जेवण अरे त्या बबनरावचं हा म्हणजे आम्ही बबनरावचे मित्र आहे कुठे राहतो ते बबनराव दाखवते बबनराव पाहुणे आलेत. पाहुणे आलेत. आता एवढे आलेत. आलेत. जा तुम्ही.
बबन कोण तुम्ही? ओळखलं नाही? नाही मी तुम्हाला दिसतोय हा दिसतोय हा पण तुम्ही मला दिसता ना. आम्ही नाही दिसत. नाही दिसत. आपण नाही दिसत. आबा हा? मी तात्या. आबा तात्या. हा हो, या 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 या. आनंद वाटला. किती वर्ष झालं आपली गाडी भेट नाही? हा हा आणि त्यावेळेस किती आनंदात आपण राहिलो होतो. दाखवत आनंद झाला. हो हा? हो. नाही ते दिवसच वेगळे होते. पिसाळ सर आपल्या शिकवायचे आले. हा. तुमची आमची फाटाफोट झाली. तुम्ही शहरात गेला. हा. मी आपली खेड्यात राहिलो. हा. पण मी प्रत्येकाला माझा आमचं मी तुमचे पोते कसे आहेत, आमचे रजनीकांत कसे आहेत, हा. ती सिगरेट काय करून सांगायचो लोकांना आय एम टीस डान्स माझ येऊ द्या भाऊ. हा. हा? मित्र कसे काय दिसतात बघा म्हटलं. हा. अख्खं गाव आनंदात होतं. मी मनाची वाट बघत होतो. घोडे सजवलं होतं, संपूर्ण मोडव घातला होता. हा. तुमची पाखरागत वाढवली होती. पण तुमची लेट झालं काय म्हणजे एसटी आला का कशाने का टेम्पोत? नाही काय झाले गावात आलो पण गरज गाव ना बबन भाऊ तुमचं. कुत्री बित्री बघली येतो ना. कुत्री बघ लय कुत्री गावात. अरे येड्या बाबळीत जे गुतला बाबा हा? येड्या बाबळीत गुतला लय येड्या बाबळ तुम्ही लावली गावात. बरं तर बरं नाही तर- काढता नको झाला आम्हाला. बरं तर बरं नाही तर बरे वाळ्यात पडला असता. सगळी मला लागली बोकेवाले काय तुम्ही वाळ्यात पण पडला असता ना तो तुम्हाला पेटावला असं दिवसात आम्हाला गावता गावानं पेटवलं असतं. आणि मी असतो ना. पेटवलं असतं आपल्याला. हा. डेंजर दिसते. गाव डेंजर नाही, गाव डेंजर आहे पण त्या गावापेक्षा तुम्ही डेंजर गाव डेंजर असल्यामुळे बाबा तुझी उंची वाढली नाही. वाटली. आता आत्याच आपल्याला काय पोटभर घालते ना ही मला सांग काय बघ. आता आजारी आहे ना? आत्या आजार नाही आत्या चांगली हा. पण तुम्हाला बघून आजारी पडते काय मला असं झालं. नाही हा? नाही पडणार. नाही पडणार. बाजरीची भाकरी खायची आम्हाला. बाजरी खावा पण निघणार आहे कधी परत. अजून काय नक्की नाही रे कधी जाणार. कुत्रीच यायचं. नाही, मी घालवतो तुम्हाला त्या पोटभर बसवून देतो हा. पण जाणार आहे कधी. जेवण केल्याशिवाय नाही जाणार हा? आम्ही. बाजरीची भाकरी खाल्ल्याशिवाय नाही जाणार. बरं 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 किती पण, दिवसात आपण मी भेटलोय? काय म्हणतो ऐका हा. आमचे झाले लग्न मुलं बाळ झाली हा. लग्न झाले का ना तुमचं व्हायचं झालं. झाले हा. नाही. हा? काय सांगायचे बबन भाऊ काय सांगायचे. अरे नको हमें तो अपनों ने लुटा लहरों में का दमता जिसकी खिड़की ती डुबी वहा या पाणी कमता. काय सांगायचंय बबन भाऊ ज्याला नोकरी त्याला छोकरी. मला पोरीच दिल्या नाही कोणी. का तुझी बायको पाण्यामध्ये तर वाहून गेला ना नाही नाही नाही. डूब गया पाणी में काय म्हणला. अरे बबन भाऊ काय सांगायचंय हा तुझी झाली शाळा हा पण आम्ही उन्हाळपणा केला शाळा शिकलो नाही त्याचा आता पश्चाताप होतोय आम्हाला. आज मी तर म्हणलं शहरात गेल्या बंगलं बिंगलं बांधलं असतं नाही. चांगलं इकडे तिकडे एरोप्लेन येतात म्हणून. बंगला बांधून तरी काय करायचं. लग्नच नाही लग्न नाही तर काय करतो घर बांधून. अरे बबन भाऊ लय लय म्हणजे लय ताप झालाय. नोकरी नाही त्याला छोकरी नाही. मग तुम्ही खानवळ लावली का काय तिथं. काय मिळेल तसं आम्ही जगतोय. ह्यो कसा जगतो मग तुझं झालं का? तसंच आहे. शाळा नाही तर काय नाही काय नाही असं नाही, ते नाही. जोडदारांनी बोलावलं म्हणलं बबनकडे जाऊन राहावं. जावं. ज्वारीची भाकरी खावं बाजरीची भाकरी. आणि मला बी गेली बायको सोडून मी आत्यापाशी राहिलो या. हा तुम्ही आता आणि पण माझ्या वरावर आल्यावर 2 दिवस राहा तुम्ही. हा. आणि तुमचं तुम्ही काय मार्ग बघा. तुम्ही असं दिसताय बा बोकडा आहेत मला वाटते. नाही. फिरणं करा 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 करणार. आपण बोकड आहे. तसं नाही. बोकड आहे बोकड आहे त्याला विचारते बोकड आहे. त्याची बेबी पाण्यात मिली म्हणतोय का बायको दिली नाही कोणी म्हणा. नाही नाही बायकोच दिली नाही. नाही नोकरी नाही हम्म. तर कोण मुली देणार आहे. अजून 4-5 वर्ष थांबा तुमची टाकी बांधूया आणि इकडे तुम्हाला वाड्यात पिटू बिटूया. अरे बबन त्यांना एक मुलगी बघायची गावाकडे. भेटेल का रे आपल्याला. मुलगी हा आता हा म्हणजे काम करायची. हा. आता एवढा दिवस दम काढला ना हा. अजून 10 वर्ष थांबा काय तर बघूया आपण. अरे बबन वय राहीन करायचं. नाही वय राहणार नाही म्हणून सांगतो तुम्हाला. आपल्याला शहरातली मुलगी नव्हती करायची आपल्याला खेळातली करायची म्हणून आम्ही बाजरीची निमताने इथं आलोय भाकरी खायला. त्यांनी कमरेला हे बसवलं का बॅटरी. नाही बॅटरी नाही, बॅटरी नाही. खरा खरा हा बेल्ट आहे, बेल्ट बेल्ट आहे. आहे. खाली ओढलंय ओढ नका नाही. खरा स्वतः आणि खरं आहे का असं? ते फॅन बंद आहे. फॅन हा? फॅन फॅन नाही लावला शहरातून आलाय ना. हा, शहरात नाही. बबन भाऊ
आपल्या गावात काय पद्धत नाही का पाहुणे आल्यावर पाणी द्यायची? किती दिवसात नाही, नाही मला काय झालं पाणी तुम्हाला मागायची दिलं असतं हा. बघूनच तुम्हाला एवढा आनंद झाला की माझी ताण लोक सांगली मला वाटलं तुम्ही देखील मित्र बघितला पाणी मागणार असं वाटलं पाणी आणतो पण छान वाटलं काय लांबून थकून आलोय ना उन्हात हा. है ना? कुत्री बहुत हा? बहुत अजून थोडी लागायला पाहिजे ती माग बहुत तुम्हाला आता काय तुम्हाला सांगायचे कुत्री बहुत बबन बबन तब्येत चांगली तापतोय. ठेवली. हा, तब्येत चांगली. गावाकडून बाजरीची भाकरी. एक काम बबन करा. तापतोय तो आमच्यावर पण. आणि ते- पोतं नाही बरं. का गावाकडून? हा? बाजरीचं एक पोतं मिळेल होतं हा दोन गावाकडे दिवस थांबा जेव्हा आणि बघूया भात कमी करतो बाजरीच्या कुठे भाकरी गेल्या? करायची लागली. तुम्हाला तिथे घरदार नाही पोत काय का तुझ्या मड्यावर टाकायची घरदार आहे की फक्त लग्न झालं नाही मग काय? लग्न नाही ते. हा? हा. मग खानवळला पोत तिथे काय काय तिकडे खानवळ झालं नाही मग? बाजरीची भाकरी तर आता चांगली छान लागली पापुड्याची हा. तर तिथं आम्ही मग घरी बनवतो आम्ही. मला तर असं वाटतं तुम्ही वाड्याकडे मासे बिसे भाजून खाता का काय दररोज केकडे बिकडे नाही नाही शहरातून आलोय शहरात आता नसतो. नदीकडे राहणार हम्म. शहरात वडा नाही ना? हा? वडा नाही समुद्र आहे समुद्र. हा, समुद्र. हा. हम्म. आंघोळ करायची का आत्या कुठे आहे आत्या? आता स्वयंपाक करायची मी सांगितली मित्रांनो म्हणून स्वयंपाक करते हो चालतं. लय आत्या करू नका आता उपास बोंबले जातात नाही. माझ्या पद्धतीने बनवायला होतं जेवण हा. एवढ्या कडक आहेत आत्या? आता कडक नाही तू मला बघूनच कडक होती असं मला वाटतं आता तुम्ही एवढा तापलाय म्हणल्या बबनराव तर आत्या का तुमची वडकायची नाही नाही, बरं ठीक आहे. त्यांना मी सांगितलं काय होतं माहिती काय त्यावेळेचे मित्र माझे देखणं पान खाल्लं देखणं असं खाली दिसतंय हा. एवढं गोरं पान घरी सर मी नाव जायचं हे करायचं अख्खं गाव नाव जायचं मी गावात सांगितले प्रत्येकाला शिक्षण नाही दोघांचं शिक्षण नाही शहरात कंपनी आहे ते नाही. मग का तिथं घेत नव्हते आम्हाला शिक्षणमुळे हा. मग आम्ही खाण्यात गेलो हा, हा. कामाला कलर असं झालं काय करणार आम्ही चंद्रपूर तरी? खाली. हो चंद्रपूर खाण्यात असं गेलो मग शाळा नाही तर काय करणार बरोबर आहे आहे. चौथी पाचवी बरोबर. काय करणार आहे मग मग तुम्ही लग्न का केलं नाही पण एवढा असा कलर आमचा डाऊन झाल्यावर कोण देणार आहे आम्हाला शाळा पण नाही हा, हा, हा. कोण लक्ष द्यायला नाही मग आता थोडा दिवस थांबा होतील लग्न होती तुमचं आमचे एवढ्या दिवस आपण दूर गेलतो हा पण ते पहिले दिवस आठवायला लागला आपण आनंद विद्यालयात हा ना जणू काही काल परवा दिवस झाली हो हा बरोबर. हे दिवसच चांगले होते ना? दिवस चांगले महागाई वाढत गेली हा जे ते आपापल्या मार्गाने गेला हा बरोबर. पण तुम्ही कष्ट करताय चांगले हो कष्ट करावं लागतंय मला एक बाळी कोणते कष्ट हा देतो की बाळगून. नाही जर तुझं नोकऱ्या गेल्या समजा आता आमच्यावरच देणार आहे तुझं नोकऱ्या गेल्या समजा आपण दोघीकडे मोकळे होतो हो काय आपलं या ना तुम्ही. ठीक आहे. बरं एक काम करता हा आता जेवणाचा टाइम जातो हा आमच्या आत्याने हा बाजरीच्या भाकरी म्हणताय ना हा बाजरी भाकरी बाजरी भाकरी हा आणि ती काढून काय मच्छी बिच्छी केली का अंड्याची केली आणि भाजी भाकरी केली मला करी नाही तुला नाही नाही. बबन मला फोनवर नाही. सांगितलं होतं की तुला बबन हा. मच्छी खायची म्हणून बाजरीची भाकरी हो. आणि आमच्याची बोलतोय एवढ्या लांबून बोलावलं येतं नाही बोल नाही मी करणार खर्च हा मग. आणि आता काय आहे, मी बी थोडा नाराज झालो बरं का बबन घर सापडत नव्हतं अरे तुझं नाराज एवढं झालो जेवढं उल्हास होतं माझा आधी हा. तेवढा खाला झाला अरे कारण बाबा ते तू नाराज झाला आम्ही बी नाराज झालो हम्म. तुझ्या गावात कुठली लोक म्हणली अंडे बघतोय का बोक धरतोय का कुत्री बोका लागली आम्ही बी नाराज झालो पण आता आपण भेटलो कसं वाटलं तुला आणि आपलं तू म्हणा ना खरं सांगतो मी हा. रोड असतो रोड हा. तीच फिरलाय वाटतं त्या डांबे नाही ना तसं नाही तिघे बी आपण एकत्र आहे, पण तिघे बुजा नाही अरे त्यामुळे बाबा ऐक ना कामाला गेल्यावर तसं होतच माणूस मी लय सांगत होतो पांढरं पट्ट नामकं डांबरचे आपलं दोन असतात. नाही रे बाबा. नाही पण ते तसं नाही. येऊन आनंद झाला ना भेटून. अरे काय बाबा, किती दिवसातून भेटला आहे आनंद झाला. बरं का? हो. जेवणाचं पण आमच्या शहरामध्ये बाबा ही बेस्ट भेट ना नाही मला माहिती. पॅन्ट खाली येते ना. बाबा ऐक ना शहरात तो पण ये आमच्या बरं नाही येते. हा? दिवाळीला नक्की या चला आता जेवू. हा, चला. आत्या झाला का स्वयंपाक चाललाय बाबा अरे तू कुठून बस करते लवकर ये काय आलं? ए, आता मग सगळं थोडं. जास्त आहे का? टोपलं पण नसतं का? हा. आत्या नमस्कार. नमस्कार बघा, आमच्या असे पाखरे गेले असे बाजरीच्या पापड पुढं कसा गेला हा? छान हा. हे? अरे वा, वा, ते वा, आपल्या वा. बाजरीचे भाकरी असे हिरव्या आता बाबांचं मित्र आहे आम्ही होय शहरातून आलोय बाबांची गाडी. कुठलं?
शहरात चंद्रपूरच्या खाली जाते. त्याला नव्हतं सांगितलं येणार आहे म्हणून. चंद्रपुरीच्या खाली 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 पाहिजे खाली. हा 20 वर्ष झाले गाठ पडली नव्हती. बघून सारखा मला फोन करूया. तू नाही म्हटलं बाजरी भाकरी खायला आमच्या आत्या छान बनवायचे. मंडळ घातला होता वाजंत्री गोडी मिळाली म्हणायची वाट बघत होतो. त्यांच्यासाठीच होय. हा. मंडप घातला. घातला होता. मला काय वाटलं, त्यावेळेसच नंबर होती शाहरुख खान आणि शाहरुख खान आपल्या कोणती मला बी काय डोकं कामात गेलाय का बघितलं पण माझं डोकं कामात नाही. तुम्ही चक्रवर्ती रजनीकांत पहिले म्हणाला सर म्हणायचं काय म्हणलं एकदम बरं असतील म्हणजे आता झाला कलर शहरात राहू. मी म्हटलं मी काळा पडलो असेल पण माझ्यापेक्षा हीच काळी पडली. काय म्हणलं म्हणलं का आता जाऊ नका तिकडं म्हणलं कसली बाळी मला बेकारा दररोज म्हटलं आपण नदीची बुक फिरण्याचं मागचं जाऊ इकडे म्हटलं काय करायचं लग्न नाही त्यांची दोघांची नाही अजून नाही. आणि माझी बात सोडून गेली तो तुकडा घालती म्हणून राहिलं ना तर कोण आम्हाला तर तिघाला असं अपेक्षा दरवर्षी तिघाचं झाले काम ऐक काय कमी आहे का तो तुझी कशी बायको पळून गेली? हा? तुझी कशी बायको पळून गेली? काय याचा सहवास असले याच्या माझ्या येणच की सगळं बघा त्या ते आबा ते बजाबाईचा पोरगा चंद्रपूर असतो आणि बामा त्याचा पोरगा आपले घरी जवळचेच आहे. बबन भाई विसरून गेले का आपले नाव? हा विसरून गेले बघून. ह्यो आबा हा. हे तात्या. बरं, तात्या म्हणजे सत्ते पे सत्ता हुकमाचा एकटा तात्या. बरोबर. आता आपण दोन टाका बदल झालता? ठीक आहे. अच्छा काय चाललंय मग? चाललेच बघा स्वयंपाक. कुठं ठीक आहे मग? कामावर नाही बघितले. सारखं बघत चाललं होतं बाजरीची भाकरी खाली आमच्या आत्या छान बनवायची. होय. आम्ही शहरात खास बाजरीची भाकरी खाण्यासाठी आलोय. होय. हा तिकडं भाजली नाही का? काय बाजरी नाही तिकडे जास्त चपाती असते. आम्ही दहावीत असताना ना ती बाजाबाई नाही का हो. ती बाजाबाजा म्हणून आणि बामाबाई हो भामाबाईचा. आणि दोघांचे बाप गेले ना हा. ते आपल्याला मागोबर काय आपली गेली तिकडे हा. चंद्रपूरला हा. खाणीचं आम्हाला पैसेला हो. आम्हाला वाटलं की बाबा कुठंतरी पिक्चर मध्ये सिनेसृष्टी लागेल का काय हा. म्हणून मी गावात गाजावाजा केला मंडप बी केला घोडं सांगितलं परत डीजे रात्रभर गाव कुठे झोपले आम्ही सकाळी आली बघितलं त्या झोपलो होतं थोडं मला एक पोरगं सांगायला मित्र आले बसवून घेतलं माझा काय काळजा थरकापट सोडला मी म्हटलं मीच काळा पडलो असेल ह्याला बघून माझी तांबूक झाला त्याला काय कळालं म्हटलं आपल्या आत्याच्या हातनं आता आलायचं बाजरीची भाकरी काय त्यांना सांगितलं मासे मटण करतो पण त्याच्यात आणि वार पडला असता शनिवार म्हणलं बाबा काय वर्षात काय चालणार ना आमच्या आत्या बी मालकरी आता हा असेल आपलं आता कालवर काय केलं काय थोडं बघा हो खेत मध्ये काय? त्यातलं जेवली सगळं. बरोबर वांगे. वांगे ना? छान छान वांग आवडतं ना आवडतं. तुम्हाला हो? छान आवडतं. हा आपण सांगा एक काम करूया बरं का जर तुम्हाला मासं खाऊ वाटलं ना हा. तो मटण हा. जाऊ इकडे नाही नाही आज राहू दे आज शनिवार आहे ना. शनिवार आहे. हा, शनिवार आहे आज. राहू दे आज बरं. आज नको गेलो असते का बोका बिका टाकतात तुम्हाला मुळा वाटतो मुळा त्या दाटीच कोणाला इथं लागायचं नाही आपलं तुम्हाला काय घ्या या आता बघायला माझं तुम्ही राखलाच भूक पाहिजे. खाता? हा? तुम्ही भूक खाता? बोका का तुला आता नाही, नाही, काय आत्या. काय आमच्याकडे बनवलं बघून माहित नाही. आमच्याकडे बघून तुम्हाला काय वाटणार होय. हा? आणि बरं का इकडली पद्धत काय माहिती आहे का ही ह्याला माझी बाजरीची हा बाकी बाजरी भाकरी. त्याला पापोडा वगैरे येतो हा. हा हा. तुम्ही खाता का हा. सगळं हा नाही हे चपाती हा चपाती खाता होय हा चपाती भाकरी. गॅस बी चालत ना तुमचा नाही 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 घे, खाऊ. भाकरी थोडी थोडी वाढताय. अरे थोडं थोडं खाऊ दे आता एकदमच त्यातलं अन्न तिकडे भाजी खात असते ना लय द्या. नाही लय नको खाऊ थोडं थोडं खाऊ हां ते मुळात केळ खावा आधी त्यांचं पोट फुगवा चांगलं. नाही 2 दिवस राहणार का ते आपल्याकडे होय. किती दिवस राहणार आहे आता भाकरी छान आहे हा? छान चालते. खा ए तात्या तू बी दे का परत जाताना कुत्री फुकायचं
तर मंडळी कसं काय वाटलं आजचा एपिसोड? आम्हाला फक्त नकळत का होईना तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न आहे. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज. लाईक करा, शेअर करा, घंटीचं बटन दाबा विसरू नका. श्री ढगाळे प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर पाहत रहा चांडाळांच्या भानगडी. दर मंगळवारी सायंकाळी 7 वाजता येणारा भागाचा प्रोमो आणि दर शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता चांडाळांच्या भानगडी या भन्नाट कॉमेडी वेब सिरीजचा संपूर्ण भाग म्हणजेच संपूर्ण एपिसोड पाहायला विसरू नका. तर मग मंडळी, ढगाळे प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.